एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला डोंबिवलीतून आलेली भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। या भाजपच्या शहर उपाध्यक्षाचे नाव धनंजय कुलकर्णी असं कळतंय। या शस्त्रांमध्ये चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, त्याचबरोबर चाकू, सुरे आणि कुऱ्हाडीचा देखील समावेश असल्याची माहिती कळतेय। कल्याण गुन्हे शाखेने या दुकानावर धाड टाकली आहे आणि ही कारवाई केलेली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्याकडेच इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे। प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आत्ताची अधिक माहिती। कल्याणच्या गुन्हे शाखेने हे जे धनंजय कुलकर्णी आहेत भाजपचे पदाधिकारी यांच्या दुकानावर धाड टाकली होती। या धाडीमध्ये मोठे शस्त्रसाठा सापडलेला आहे। हा शस्त्रसाठा कशा करता आणला होता हे अद्याप गुन्हे शाखेने सांगितलेलं नाहीये। मात्र याच्या पाठी कुठं घातपात होतं का, कुठलं दुसरं आपलं जे काही नक्षली कनेक्शन होतं का, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पूर्वी हा शस्त्रसाठा सापडल्यामुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ मांडली आहे। त्याचप्रमाणे जे हा धनंजय कुलकर्णी हा भाजपचा जुना पदाधिकारी आहे। डोंबिवलीमध्ये ह्याचं नाव सुद्धा एकदम फेमस आहे। मात्र याच्याकडे शस्त्रसाठा कशा करता आला होता आणि ह्याची अधिक माहिती गुन्हे शाखेने दिली नाही। आज त्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। रेणुका, प्रदीप, हे साधारण कुठल्या भागामध्ये दुकान आहे, कसलं दुकान आहे, काय अधिक माहिती कळू शकली कारवाईबद्दल? याबाबतची अधिक जी माहिती आहे गुन्हे शाखेने दिलेली नाहीये। आज याबाबतची प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते आणि मोठा खुलासा यातून होऊ शकतो। त्याचप्रमाणे धनंजय कुलकर्णी हे इकडचे आमदार आहेत, हे आमदार समर्थक सुद्धा म्हटले जातात। त्यामुळे हे जे पूर्ण ज्या तलवारी, चॉपर, ज्यांचं जे काय साहित्य आहे, हे साहित्य कशासाठी आणलं होतं याचा खुलासा आता होण्याची शक्यता आहे। धन्यवाद प्रदीप, या माहितीबद्दल। आपण बघतोय डोंबिवलीमध्ये अशा रीतीने भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे हा शस्त्रसाठा सापडलेला आहे आणि कदाचित एखाद्या पत्रकार परिषदेद्वारे कदाचित डोंबिवलीचे पोलीस या संदर्भातली अधिक माहिती सांगू शकतील। पण आत्ताची माहिती कळते त्यानुसार डोंबिवलीमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। धनंजय कुलकर्णी असं त्यांचं नाव कळतंय। आता बघणार आहोत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या। गेल्या 9 दिवसांपासून मुंबईकरांचे हाल होत आहेत। या संपाबाबत बेस्टच्या अनेक बैठका झाल्यात पण अजूनही तोडगा निघालेला नाही। कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून घेण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता। पण मातोश्रीकडून या संपकऱ्यांना संपवायचा असा आरोप केला जातो आणि त्यासाठी खासगीकरणाचा डाव आखला जातोय असा थेट आरोप बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक नेते शशांक राव यांनी एकीकडे केलाय। आजही कोर्टात याबद्दल सुनावणी होणार आहे। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची ताठर भूमिका आणि समित्यांमधला बैठकांचा सिलसिला आणि मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या फेऱ्यामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचं चाक अडकलंय असंच दिसतं आहे। तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे सलग 9व्या दिवशी आज संप सुरूच राहिलाय। 225 कोटींचा बोजा सहन करत कर्मचाऱ्यांना 1250 रुपयांची पगारवाढ द्यायला बेस्ट प्रशासन तयार झालं। पण बेस्ट कर्मचारी संघटना 2500च्या पगारवाढीच्या मागणीवर ठाम दिसतात। या संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती आणि बेस्ट कर्मचारी कृती समिती यांच्यात मंत्रालयामध्ये काल 2 बैठका पार पडल्या आणि त्यानंतर उच्चस्तरीय समितीने तयार केलेला सीलबंद अहवाल महाधिवक्त्यांच्या मार्फत हायकोर्टात सादर करण्यात आला। या अहवालावर दोन्ही पक्षकारांनी आपली बाजूही मांडली। या सगळ्यावर जेव्हा वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा संप मागे घेण्याचं आवाहन हायकोर्टाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केलंय। पण बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून बेस्ट बस आगारातून बाहेर पडलेली नाही। आत्तापर्यंत बेस्टचं 24 कोटींचं नुकसान झालंय। तो काही लोकांनी आज बोर्ड लावले परत कामगार सेनेने की लिखित पाहिजे। माझं म्हणणं आहे गेल्या वेळेला चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला, आता लिखित शिवाय मागे जाणारच नाही। परंतु मुख्यमंत्री हस्तक्षेप करत का नाही आहेत? मला सांगण्यात आलं, उद्धवजींनी सांगितलंय की याच्यामध्ये आपण पडू नका, जे काहीही बीएसटीच्या कामगारांना द्यायचं नाही असं उद्धवजींनी सांगितलेलं आहे। जो कामगार रात्रंदिवस काम करतो त्याला तुम्ही ही वागणूक देणार आहात? मराठी सांगता या कामगाराला तुम्ही हे देणार आहात? मित्रांनो, आपला लढा जारी राहील। त्यांना जर आपल्या कुटुंबांना चिरडायचं असेल तर लोकांना सांगू दे की आम्ही या कष्टकरी कामगाराला चिरडायला निघालेलो आहोत। आपला लढा आता अजून तीव्र होणार, अजून व्यापक होणार। आपण शांततेने चालणार, पण कोणाला आपल्याला संपवायला देणार नाही। हा कष्टकरी कामगार आहे।
त्या मिल कामगाराला देशोधडीला लावलात, पण आम्ही इतिहास बदलणार। जो कोण विचार करतोय की आपल्याला देशोधडीला लावायचं आहे, आपण त्यांना देशोधडीला। आणि या सगळ्या संदर्भात आपण आजचे अपडेट्स घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय थेट आरोप करण्यात आलेले आहेत, अशी देखील मागणी होते की सरकार यामध्ये काही करते का, असे सातत्यानं थेट आरोप होत आहेत। गिरणी कामगारांचा इतिहास देखील आता पुन्हा एकदा या सगळ्यांच्या म्हणण्यातून समोर येताना दिसतोय। आज काय काय घडामोडी आहेत, हायकोर्टात देखील आज सुनावणी होणार आहे, आणखीन काही बैठका आज होत आहेत? रेणुका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11च्या आसपास बेस्टच्या संदर्भात कामगार संघटना आणि राज्य सरकार यांची सुनावणी सुरू होईल असं सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये राज्य सरकारने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। बेस्ट प्रशासनाने स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे। उच्चस्तरीय जी कमिटी आहे त्यांनी संपूर्ण अहवाल दिलेला आहे की बेस्टची परिस्थिती, कोणत्या स्वरूपाच्या मागण्या मान्य होऊ शकतात आणि किती पगारवाढ दिली जाऊ शकते। अर्थात या पूर्ण अहवालाच्या संदर्भात जे काही रिपोर्ट्स दिलेला आहे त्याला बेस्ट कामगार संघटना तितक्याशा अनुकूल नाही आहेत, त्यामुळेच जे संपचा तिढा आहे तो सुटलेला नाही आहे। अशा सगळ्या परिस्थितीत आता मी बेस्टचा वरळीचा डेपो आहे तिथली जर दृश्य जर पाहिली तर सकाळपासून एकही बेस्टची बस बाहेर निघाली नाही आहे। शिवसेनेची संघटनेने जी बेस्टची कामगार संघटना आहे त्यांनी संप जरी मागे घेतला असला तरी परिस्थिती वास्तविकतेत तशी नाही आहे। इतर कोणत्याही बसेस बाहेर निघाल्या नाही आहेत। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वरळी बेस्ट आगारच्या बाहेर लावण्यात आलेला आहे, कारण की शिवसेनेचे कामगार संघटना आणि मूळ शशांकराव किंवा इतर ज्या कामगार संघटना आहेत यांच्यामध्ये कुठलाही संघर्ष जर झाला तर विनाकारण वातावरण बिघडू नये यासाठी खबरदारी म्हणून ही घेण्यात आलेली आहे। एकूण जर पाहिलं तर दिवसभर गेले काही दिवसांपासून ज्या पद्धतीने संप सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड मोठे हाल होत आहेत, पण प्रशासन जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कामगार संघटना हटायला तयार नाही आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज कदाचित थेट कोर्टच काहीतरी ऑर्डर दिला असं सांगितलं जातं आणि ज्याच्यामध्ये बेस्टच्या कामगारांना सूचना थेट आदेश देऊन संप मिटवण्याचे सूचना केल्या जातील आणि त्याच्यातून बेस्टचा तोडगा संपाचा आहे तो निघाला जाईल अशी अपेक्षा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की कदाचित आज संप मिटेल अशी शक्यता वर्तवली जाते, पण 9 दिवसांपासून या संपाबद्दल सातत्यानं चर्चा होत आहेत, अजूनही त्यावर उत्तर मिळालेलं नाही। पण एकीकडे आपण बघणार आहोत महापौर काय म्हणतात, तर शिवसेनेची भूमिका हीच राहिली आहे की कामगारांच्या न्याय मागण्या मान्य व्हाव्यात, कामगार संघटनांनी 2 पावलं मागे येऊन चर्चा केली पाहिजे। या सगळ्या संदर्भात महापौरांनी काय म्हटलं ऐकूयात। मुंबईकर वाट पाहत आहेत कधी एकदा बस सुरू होते, जेणेकरून त्यांचा जो त्रास सुरू आहे तो कधी एकदा संपेल। बेस्ट कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे त्या संदर्भामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य करायला हव्यात। कामगार युनियनने मुंबईकरांना वेटीस न धरता 2 पावलं मागे येऊन हा संप तात्काळ मिटवायला हवा आहे। सध्या माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा अशाच प्रकारे सूचना कामगार संघटनांना केलेली आहे की मुंबईकर नागरिकांना वेटीस धरू नका, त्यांचा अंत पाहू नका। आज BST तोट्यात आहे असं असतेवेळीसुद्धा BST प्रशासन आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तो संप कसा मिटेल, जे काय देता येईल जास्तीत जास्त त्यांच्या मागण्या मंजूर कशा करता या दृष्टीने प्रयत्न करतो आहे। तो 2 पावलं मागे कामगार युनियनने सुद्धा घेतलं पाहिजे, नाही संप मिटला पाहिजे। मुंबईकरांना वेटीस धरून चालणार नाही। पण महापौर म्हणून या संदर्भात काही पुढाकार घेऊन प्रश्न सुटवण्यासाठी प्रयत्न करते, कारण कामगार नेत्यांचं मन वळवणं, कामगारांचं मन वळवणं खूप महत्त्वाचं आहे। निश्चितच आम्ही सातत्याने पुढाकार घेतो आहे। त्यांच्या वेतन कराराचा प्रश्न असेल तो सुद्धा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटू शकेल। संप करणं हा त्यावरचा तोडगा नव्हे। जर उद्या पुन्हा संपला नाही तर महापालिकेची काय भूमिका राहील? मला खात्री आहे आपण संसदीय लोकशाहीमध्ये राहतो आहे। या संसदीय लोकशाहीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करायलाच हवं आणि जर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन कोणी केलं नाही तर त्याच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।